नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण बीएससी इंडस्ट्रियल सायन्सचे विद्यार्थी आहात आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये तुम्ही एनरोल्ड आहात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे तुम्ही ॲडमिशन घेतलेले तुम्हाला माहितीच असेल की हे महाराष्ट्र शासनाचं मुक्त विद्यापीठ आहे आणि एज्युकेशन टू मासस या पर्पजनी त्याची स्थापना झालेली आहे आणि जे विद्यार्थी रेग्युलर रूटीन त्यांच्यामध्ये एज्युकेशन कंप्लीट करू शकलेले नाही आहेत किंवा काही कारणामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे किंवा ज्यांना रेग्युलरली कॉलेजमध्ये जाता येत नाही किंवा काय अशा सगळ्यांच्यासाठी शिक्षणाची संधी मिळवून देणं, त्याच्यामध्ये वयाचा किंवा या सगळ्या गोष्टीचा कशाचाही संबंध नाही, ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्याला शिकता आलं पाहिजे या उद्देशाने स्थापन झालेलं आहे। आणि या विद्यापीठाचा बीएससी इंडस्ट्रियल सायन्स हा माझ्या मते लेटेस्ट अभ्यासक्रम आहे आणि या अभ्यासक्रमामध्ये एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री अशा 2-3 इलेक्टिव्ज आहेत। तर यापैकी एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट याविषयी मी आपल्याशी बोलणार आहे, ज्याला उद्योजकता असं मराठीमध्ये म्हणलं जातं। शिक्षण, कुठल्याही शिक्षणाचा उद्देश काय असला पाहिजे? बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं ऐकतो की आपली शिक्षण पद्धती अशी, आपली शिक्षण पद्धती बरोबर नाहीये किंवा काय अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत। बऱ्याच ठिकाणाहून वेगवेगळी मतं आपल्याला ऐकायला येतात किंवा काय। तर या सगळं बोलण्यामागं किंवा हे जे काही सगळं कधी निगेटिव्ह बोललं जातं तर त्याच्यामागे 1-2च अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीने एक्सपिरियन्स केलेलं असतं की या व्यक्तीला शिक्षण त्याला भरपूर मिळालेलं आहे, त्याच्याकडे डिग्री आहे, हे सगळं आहे, परंतु तरीसुद्धा तो सामान्य जीवनातल्या काही गोष्टी करू शकलेला नाही, त्याला फेस करू शकलेला नाहीये। म्हणजे बऱ्याच वेळा मी असं ऐकलं होतं की हा मुलगा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झालेला आहे पण त्याला साधा रेडिओ पण दुरुस्त करता येत नाही किंवा काय अशा पद्धतीच्या गोष्टी, त्याला ते शिकवलेलं त्यांनी ते कधी त्याच्या पद्धतीने ट्रायच केलेलं नाही, काही नाही, थिअरी आहे फक्त। तर अशा वेळेला तो ते कसं काय करू शकणार हा साहजिक प्रश्न आहे। तर जे जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडेल असं शिक्षण आहे ना, ते खरं शिक्षण। आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने हा जो बीएससी इंडस्ट्रियल सायन्सचा जो करिक्युलम आहे, याचे जे सब्जेक्ट्स आहेत हे जे सगळे तुम्ही बघितले असतील ना, तर हे सगळे प्रॅक्टिकल लाईफशी अत्यंत निगडीत विषय आहेत आणि जेणेकरून हे विषय शिकल्यानंतर तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल। बऱ्याचशा पेपर्सची, बऱ्याचशा सब्जेक्टची मांडणी सुद्धा अशी आहे की तुम्हाला 40 मार्क फक्त थिअरीला असतील आणि 60 मार्क हे असाइनमेंट्सला आहेत। वेगवेगळ्या असाइनमेंट्स म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकली काही करता, काही करून दाखवता जे वास्तविक आयुष्याशी संबंधित आहे असं की ज्याचा तुम्हाला उपयोग होतो। एंटरप्रेन्युअरशिप, उद्योजकता कशाला म्हणायचं? आता एखादा माणूस आहे तर तो प्लंबिंगचं काम करतो, तो प्लंबर आहे चांगला, तर तो उद्योजक आहे का? तर मी निश्चित म्हणेन तो उद्योजक आहे। एखादा माणूस चांगला इलेक्ट्रिशियन आहे तर तो उद्योजक आहे का? तो निश्चितपणे उद्योजक आहे। एखादा माणूस दुसरं काहीतरी मोबाईल फोनचं रिपेअरिंगचं काम करतो, तो उद्योजक आहे का? तोही उद्योजक आहे। तर उद्योजकता ही एका विशिष्ट चौकटीमध्ये सामावणारी व्याख्या नाहीये। जो मनुष्य काहीतरी नवीन करतो, जो काहीतरी धडपडतो, जो काहीतरी पूर्ण स्वतःचं प्लॅनिंग करून त्याच्यानुसार कार्य करतो ना, तर त्याला उद्योजक म्हणलं जातं, एंटरप्रेन्युअर म्हणलं जातं। किंबहुना कंपन्यांच्या मध्ये सुद्धा त्यांना आता एम्प्लॉई नको असतात, म्हणजे नोकर नको असतात, त्यांना उद्योजक हवे असतात। म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये एखादा डिपार्टमेंट आहे तर त्या डिपार्टमेंटचा जो मॅनेजर आहे ना, त्यांनी उद्योजकासारखं काम करावं असं त्यांचं म्हणणं असतं। त्यांनी त्या डिपार्टमेंटची पूर्ण जबाबदारी घ्यावी, त्या डिपार्टमेंटसाठी लागणाऱ्या गोष्टी, त्यासाठी लागणारी माणसं हे सगळं उभं करावं आणि पूर्ण रिझल्ट द्यावेत। म्हणजे तोही माझ्या अर्थाने तो सुद्धा उद्योजकच आहे। उद्योजकतेची व्याख्या ही अशी अगदी एखाद्या चौकटीत सामावणारी नाहीये। आता शैक्षणिक पद्धतीविषयी जर का आपण बोललो तर आपल्याकडची आणि फॉरेनमधले एज्युकेशन सिस्टीम किंवा काय याच्यामध्ये काही ठळक फरक आतापर्यंत होते प्रामुख्याने की 10वी 12वी पर्यंतच बेसिक एज्युकेशन मुलं घेतात
फॉरेन कंट्रीजमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याला जर का चांगला प्लंबर बनायचा असेल ना, तर तो फक्त प्लंबिंगच शिकतो आणि त्याच्याशी संबंधीच्या काय गोष्टी असतील. त्याला इलेक्ट्रिशियन बनायचं, तो इलेक्ट्रिशियनशी संबंधित ज्ञान घेतो आणि ते उपयोगाला आणतो, आणि त्याच्यामुळे तो लवकरात लवकर उद्योजक बनतो, आयुष्यामध्ये यशस्वी बनतो, असं आहे. आता उद्योजकतेविषयी जर बोलायचं असेल तर उद्योजक बऱ्याच वेळा उद्योजकाला ही कल्पना अशीच कधीतरी सुचते किंवा असं काहीतरी होतं. त्याच्याविषयी फार इंटरेस्टिंग किस्से आहेत अनेक चांगल्या चांगल्या उद्योजक लोकांचे. उद्योजकता माणसाला कशी सुचते, कोण उद्योजक असतो. आता समजा आपण रस्त्यावरून जाणारी जर का काही 40-50 माणसं बघितली तर असं कुणाच्या काही कपाळावर लिहिलेलं असतं का की हा उद्योजक आहे, हा उद्योजक नाहीये, हा भविष्यात उद्योजक होऊ शकेल, हा उद्योजक होऊ शकणार नाही. त्याच्या मागे ना ती प्रेरणा लागते, अंतःप्रेरणा लागते की मला काहीतरी करून दाखवायचंय. तर म्हणून माझं तुम्हाला सर्वात पहिल्यांदा असं म्हणणं आहे की तुम्ही मला काहीतरी करून दाखवायचंय, माझं स्वतःचं काहीतरी उभं करून दाखवायचंय. ही जी अंतःप्रेरणा असते, ही अंतःप्रेरणा अंगी तुमच्या जागली पाहिजे, आणि मग त्याच्यातून खूप चमत्कार होतात, खूप गोष्टी होतात. म्हणजे अशा चमत्कारांच्या मधून बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्ट उभं केलं, धीरूभाई अंबानींनी रिलायन्स उभं केलं. पण ती जी काही अंतःप्रेरणा असते ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही. बऱ्याच वेळा असं म्हणतात की स्वप्न त्यालाच म्हणतात की जी तुम्हाला रात्री सुद्धा झोपू देत नाहीत. ती झोपेत बघण्याची, झोपेत जी बघतो त्याला स्वप्न नाही म्हणत. ज्या स्वप्न माणसाला झोप येऊ देत नाहीत त्याला खरी स्वप्न म्हणायचं. आणि तसं होत असेल तर खरं त्या माणसाने ते स्वप्न जगले आणि त्या स्वप्नांच्या मागे तो धावलाय असं म्हणलं पाहिजे. तर उद्योजकतेसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वप्न पाहिजे, काहीतरी स्वप्न पाहिजे तुमच्या मागे. आणि बऱ्याच वेळा ते लोकांना काहीतरी वेगळं वाटतं, काहीतरी विचित्र वाटतं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला पार्ले बिस्किट्स तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, बरोबर. पार्ले बिस्किट्स हा ब्रँड घरोघरी पोचलेला आहे, भारतामध्ये सगळीकडे पोचलेला आहे. त्याच्यानंतर त्या व्यक्तीचे चौहान असं त्यांचं नाव, तर त्यांनी थम्सअप, लिम्का हे सुद्धा ब्रँड त्यांचे होते. त्यांनी नंतर ते कोका कोलाला विकले, आणि त्याच्यानंतर त्यांनी पिण्याचं पाणी आपण बाटलीमध्ये भरून विकूया अशी कल्पना त्यांनी सुरुवातीला काढली. आता ज्या वेळेला त्याच्या मित्रांनी, त्यांच्या कलिग्सनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जेव्हा त्यांची कल्पना ऐकली की आपण बाटलीमध्ये पाणी भरूयात आणि ते विकूयात, लोक तोपर्यंत दूध विकत घेत होते, कोल्ड्रिंक्स विकत घेत होते, ज्यूस विकत घेत होते. पण पाणी ही काही विकत घेण्याची गोष्ट आहे? पाणी कोणीतरी विकत घेईल का? इतकं लोकांनी त्यांना हास्यास्पद ठरवलं. अगदी म्हणजे हे काहीतरी वेडेपणा चाललेला आहे, हे असं चाललेलं आहे. पण तो मनुष्य त्याच्या स्वप्नांशी ठाम राहिला आणि त्याचा त्याच्यावरती आढळ विश्वास होता, आणि त्याचं हे म्हणणं होतं की हे मी यशस्वी करून दाखवणार, हे नक्की क्लिक होईल. तुम्हाला सांगतो, आता सुद्धा जे 70 मधले लोक आहेत, ज्यांची 60 वर्ष 70 वर्ष वयाची उलटलेले आहेत, या लोकांना जर का कोणीतरी 30-40 वर्षांपूर्वी जर सांगितलं असतं की अजून 30 वर्षांनी पिण्याचं पाणी विकलं जाणार आहे, सगळीकडे दुकानांमध्ये तुम्हाला मिळेल, रेल्वे स्टेशनवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पिण्याचं पाणी विकत मिळेल, तर त्यांनी सुद्धा सगळ्यांना ही कल्पना म्हणजे हास्यास्पद ठरवली असती आणि काहीतरी विचित्र कल्पना असं त्यांनी सांगितलं असतं. परंतु हा मनुष्य ह्या ध्येयाने प्रेरित झालेला होता. त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, आणि आज 15 ते 20 वर्ष झाल्यानंतर प्रवास करणारे किंवा बाहेर फिरणारे सगळे लोक, 70 ते 80% लोक हे बॉटल्ड वॉटर वापरतात. बाटलीतलं पाणी किंवा हे जे बॉटल्ड वॉटर म्हणता येईल, मिनरल वॉटर, बॉटल्ड वॉटर, मिनरल म्हणता येणार नाही पण बॉटल्ड वॉटर आहे, ते वापरतात. पण हे ज्या व्यक्तीनी ज्या वेळेला काही नव्हतं त्यावेळेला बघितलं, ते त्याचं स्वप्न होतं. तर अशा ध्येयाने तुम्ही प्रेरित झाला तर तुम्ही काहीही घडवू शकता, काहीही करू शकता. तर म्हणून सगळ्यात महत्वाचं त्याला विजन, स्वप्न आहे ना, त्याला विजन म्हणतात. विजन ते तुमच्याकडे असलं पाहिजे. विजन असल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. त्या दृष्टीनं
हा जो बीएससी इंडस्ट्रियल सायन्सचा अभ्यासक्रम आहे हा त्या दृष्टीने अत्यंत पूरक आहे. तुम्हाला एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट, एंटरप्रिन्युअर झाल्यानंतर तुम्हाला काय काय लागतील गोष्टी, काही साधन सामुग्री लागते, तुम्हाला थोडंसं कॉम्प्युटरचं नॉलेज पाहिजे, तुम्हाला मेलिंग एटिकेट्स पाहिजे, तुम्हाला ड्राफ्टिंग पाहिजे, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला, ह्या तुमच्या पेरिफेरल गोष्टी आहेत. म्हणजे ही साधन सामुग्री तुम्हाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता इलेक्ट्रिशियनचं तुम्हाला सगळे नॉलेज आहे, इलेक्ट्रिकल सर्किट्सचं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं. एखाद्या ठिकाणचं काम आलेलं आहे तुम्हाला, तुम्ही त्या घरी चाललाय, तुम्ही त्या ऑफिसमध्ये चाललेला आहात, तर अशा वेळेला तुम्हाला ते नॉलेज आहे सगळं आहे, पण ते सफिशियंट आहे का नाही ना. तुम्हाला त्याच्याबरोबर त्याच्यासाठी लागणारे जे साधन सामुग्री आहे, जे टूल्स आहेत, ही सगळी पाहिजे. तुम्ही जर युद्धाला चालला असाल तर तुमच्याकडे तलवार पाहिजे, तुमच्याकडे बंदूक, भाला, बर्ची जे काय असेल ना ते लागणार. तुमची इच्छा आहे, तुम्हाला सगळं आहे, पण ह्या गोष्टी लागणार. तर ह्या गोष्टी तुमच्या ह्या कोर्समध्ये होतील. त्याच्यामुळे तुम्ही या कोर्समध्ये जे सब्जेक्ट्स आहेत ना, याच्याकडे तुम्ही फक्त मार्क्स पाडायचे आहेत, मला पास व्हायचं आहे किंवा मला त्याच्यामध्ये काहीतरी स्कोअर करायचं आहे, डिस्टिंक्शन मिळवायचं, फर्स्ट क्लास मिळवायचा आहे, या दृष्टिकोनातून बघू नका. ह्या अशा गोष्टी आहेत की ज्या मला जन्मभर उपयोगाला येणार आहेत. मी जन्मभर जे काही मी उद्योजकता जोपासणार आहे माझी, त्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वळणावरती, रस्त्यावर मला हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत असं समजून त्यांच्याकडे बघा. ते कम्युनिकेशन स्किल्स आत्मसात करा. तर असं जर झालं तर तुमच्या व्हिजनला त्याची खूप मदत होईल. उद्योजकता कशा कशा विषयी असू शकते. उद्योजकतेमध्ये, इंडस्ट्रीजमध्ये 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत. एक सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि दुसरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. जर ब्रॉड आउटलाईन्स तुम्हाला द्यायच्या म्हणल्या कशामध्ये तुम्ही उद्योजकता जोपासू शकता तुमची, तर आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा प्रॉडक्ट इंडस्ट्री जे म्हणता येईल ना, ही रुटीन आतापर्यंत भारताने उद्योजक म्हणजे किंवा काय, मी व्यवसाय करतो म्हणजे काय, तर हे अशा प्रकारचे व्यवसाय होते. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी कुठलं तरी वर्कशॉप टाकलं, फॅक्टरी टाकली, अजून काही टाकलं, गाळा घेतला एखादा, अशा प्रकारचे जे व्यवसाय होते त्याला फॅक्टरी म्हणलं जायचं, त्याला कंपनी म्हणलं जायचं. फॅक्टरी कंपनी म्हणलं की लोकांच्या डोळ्यासमोर हे यायच्या. तर हे एक आहे. आणि दुसरा नव्याने उदयाला आलेला इंडस्ट्री प्रकार म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री. जसं जसं देश प्रगत होत जातो तसं तसं सर्व्हिस इंडस्ट्री ही ग्रो होत जाते. तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीचं जे उत्पन्नाचं हिस्सा आहे भारताच्या किंवा एखाद्या देशाच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टमधला ज्याला जीडीपी म्हणतात, त्याच्यावरनं हा देश किती सुधारलेला आहे, किती प्रगत आहे हे ठरवलं जातं असं म्हणतात. तर भारत हा प्रगतिशील देश आहे, प्रगतीपथावर आहे, काही वर्षांनी प्रगत होणार आहे. असं असताना हे सर्व्हिस इंडस्ट्री हा जो प्रकार आहे हा हळूहळू वाढत जातो. आता सर्व्हिस इंडस्ट्रीचा एक प्रकार म्हटला तर आपण मोबाईल सर्व्हिसेस, मोबाईल टेलिफोनी किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणू शकतो. हा प्रकार 20 ते 25 वर्षापूर्वी भारतामध्ये फक्त BSNL, भारत संचार निगम लिमिटेड, त्याचं नाव तेव्हा वेगळं होतं, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन म्हणायचे त्याला. तर ही फक्त एकच कंपनी होती आणि ते सुद्धा लँडलाईन द्यायचे आणि ते सुद्धा तुम्ही नंबर लावल्यानंतर तुम्हाला वेटिंग असायचं, 8 महिन्यांनी मिळायचं, 1 वर्षांनी मिळायचं. अगदी सुरुवातीला तर 2-2, 2.5 वर्षाचे असे वेटिंग पिरियड होते, बरोबर. तर त्यावेळेला ही इंडस्ट्री एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हती, परंतु नंतर पेजर्स आले. तुम्हाला काही लोकांना आठवत असेल किंवा नसेल कदाचित. त्याच्यानंतर मोबाईल टेलिफोन आले. मोबाईल टेलिफोन आल्यानंतर ह्या इंडस्ट्रीचं स्वरूपच बदलून गेलं सगळं. मोबाईल टेलिफोन्स, त्या मोबाईल टेलिफोन्समुळं कितीतरी प्रकारच्या नवीन सेवा क्षेत्रांमध्ये, त्या सेवांमध्ये त्या संधी उपलब्ध झाल्या किंवा बरीच करिअर्स ओपन झाली असं मी म्हणेन. आता याच्यामध्ये जर का आपण विचार केला तर ऑपरेट करणाऱ्या कंपन्या सुद्धा कमीत कमी 14-15 आहेत. तुम्हाला रिलायन्स माहिती आहे, तुम्हाला एअरटेल माहिती आहे, तुम्हाला आयडिया माहिती आहे, तुम्हाला BSNL माहिती आहे, टाटा इंडिकॉम माहिती आहे, एअरसेल माहिती आहे, त्याच्यानंतर युनिनॉर आहे. अशा अनेक कंपनीज आहेत की ज्या या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, बरोबर. आता नुसते हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात म्हटल्यानंतर त्यांना लागणारे डीलर आले, जे लोक सिम कार्ड्स विकतात, बरोबर. त्याच्यानंतर त्यांना बिल रेज करणारे आले, त्याच्यानंतर त्यांच्याकडनं बिलांचं कलेक्शन करणारे आले, त्याच्यानंतर नवीन नवीन कनेक्शन्स विकणारे आले, त्याच्यानंतर बाकीचे अनेक गोष्टी येतात त्याच्याबरोबर, बाकीच्या अलाइड सर्व्हिसेस. आता याच्यासाठी मोबाईल लागतात, तर मोबाईलची दुकानं, मोबाईल विकणारे आले, मोबाईल खराब झाल्यानंतर ते दुरुस्त करणारे आले. हे जे सगळ्या इंडस्ट्री आहेत ना, याला सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतात. याच्यापैकी फक्त मोबाईल
फोन बनवणे हे प्रॉडक्ट इंडस्ट्रीमध्ये जातं किंवा रुटीन इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे मोबाईलची एक फॅक्टरी आहे आणि त्याच्यामध्ये असेंब्ली लाईन आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळे मोबाईल बनत आहेत. परंतु बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाव आहे. उद्योजकता कधी नव्हे एवढी संधी उद्योजकतेला आहे भारतामध्ये आता, आणि भारत हा महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय आणि त्याच्यामुळे अनेक संधी उपलब्ध होत आहेत. तुम्ही जर का प्रॉपर स्किल्स तुम्ही अक्वायर केली तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये नाव काढू शकता, अशी परिस्थिती आहे. म्हणून आता हे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मी फक्त एक उदाहरण सांगितलं. दुसरं, तुम्ही जर का विचार केलात तर घराची स्वच्छता करणे, घरामध्ये आई करते, आपली बहीण करते, कधी आपण मदत करतो, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जे काही घर स्वच्छता करणे आहे, झाडू मारणं आहे, पोछा मारणं आहे, हे सगळं आहे ना, याला हाऊसकीपिंग म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. यू आर कीपिंग द हाऊस क्लीन, हाऊसकीपिंग अँड क्लिनिंग सर्व्हिसेस, फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणतात. ह्याच्यामध्ये किती मोठे करिअर असतील हे तुम्हाला कल्पना सुद्धा करणार नाही, इतकं ते मोठं करिअर आहे त्याच्यामध्ये. हाऊसकीपिंग मध्ये एखाद्या इमारतीची पूर्ण हाऊसकीपिंग करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेणं, हा मोठा उद्योग आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे तुम्ही प्रिमायसेस बघितले असेल, तुम्ही कधी कोणी मुंबईला गेला असाल, पुण्याला गेला असाल, दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये गेला असाल, तिथे उंच इमारती दिसतात. तुम्ही MIDC मध्ये गेला असाल, नाशिकच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही, तर तिथे मोठमोठ्या फॅक्टरीज असतात. या सगळ्या फॅक्टरीज तुम्ही बघा, ह्या फॅक्टरींचे टॉयलेट्स बघा, त्यांचे बाकीच्या सगळ्या ठिकाणी स्टोअर्स बघा, हे सगळं बघा, हे अतिशय क्लीन असतात, आतून बाहेरून सगळीकडून. हे काय आपोआप होतं का? नाही होत. तर हे सगळं हाऊसकीपिंग कंपनीज करतात. हाऊसकीपिंग कंपन्यांमध्ये करोडो नाही हजारो कोटी रुपयांचे टर्नओव्हर करणाऱ्या फॉरेन कंपनीज आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तसं जर म्हणलं तर झाडू मारणे ही एक ऍक्टिव्हिटी, झाडू मारणे आणि पोछा करणे. आपल्या घरामध्ये एखादी बाई येते आणि ती झाडू पोछा करते, तिला आपण 500, 600, 700 रुपये देतो. पण मला सांगा की त्याच्याच जर वेगळ्या पद्धतीने विचार केला, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व केली आणि तो किती मोठा करू शकतो म्हणलं तर हजारो कोटी रुपयांचा टर्नओव्हर त्याच्यामध्ये होऊ शकतो. ही उद्योजकता आहे. म्हणजे कुठलीही जी समोरच्याची नीड आहे, समोरच्या व्यक्तीची जी गरज आहे, ती ओळखून ती पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व्हिसेस द्यायचा जर तुम्ही विचार केलात तर तुम्ही अत्यंत चांगल्या अर्थाने उद्योजकता जोपासू शकता. आणि समोरची व्यक्ती ती हसत त्याचा स्वीकार करेल, हळूहळू ती दुसऱ्यांना सांगेल की अरे मग हा मनुष्य या चांगल्या प्रकारच्या सुविधा देतो, तुम्ही पण त्याच्याकडून घ्या. असं करून तुमचा व्यवसाय वाढेल, उद्योजकता वाढेल. एखादा चांगला प्लंबर असेल ना, मग पुण्यामध्ये मला 2-3 चांगले प्लंबर माहिती आहेत. प्लंबर हा मनुष्य कधीच वेळेवर येत नाही असं लोकांचा समज आहे. पण ते प्लंबर व्यवस्थित मोबाईल वापरतात, त्यांच्याकडे डायरी असतात, अपॉइंटमेंट लिहिलेले असतात, व्यवस्थित वेळ देतात आणि असं करतात. तर बघता त्यांचा बिझनेस एवढा वाढला, त्यांनी त्याच्यानंतर गावाकडून त्याच्या 4-5 प्लंबर आणले, त्यांची टीम एम्प्लॉय केली आणि असं केलं. म्हणजे तो सुद्धा व्यवसाय किती मोठा होऊ शकतो, कारण लोकांना त्या सर्व्हिसेसची गरज आहे. तुम्ही त्या ओळखा आणि तुम्ही त्यांना त्या द्या. त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगावंसं वाटेल एक की पुण्यामध्ये अशी एक, मी पुण्याचे उदाहरण देतोय कारण आय एम फ्रॉम पुणे. तर पुण्यामध्ये अशी एक कंपनी आहे की ज्यांनी त्यांचे फोन नंबर लोकांना दिलाय, त्यांची मेंबरशिप घ्यायला लागते. आणि तुम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे, तुम्हाला प्लंबर पाहिजे, तुम्हाला बाकी कोणी फिटर पाहिजे किंवा असं कोणी पाहिजे असेल ना, तर तुम्ही त्यांना फक्त एक फोन करा, त्यांचा मनुष्य येतो आणि गॅरंटीड काम करून जातो. आता बघा ना, ह्या लोकांचा पेन एरिया होता, लोकांची गरज होती, ही त्यांनी ओळखली, त्या सगळ्या गोष्टी एकत्र आणल्या, चांगले प्लंबर एकत्र आणले, हे सगळं केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे ही उद्योजकता आहे. उद्योजकतेसाठी थोडक्यात तुम्हाला काय करायचं, काहीतरी करायचं हे कळलं पाहिजे, समोरच्याच्या गरजा ओळखता आल्या पाहिजे आणि त्या गरजांचं समाधान करण्यासाठी तुमची इच्छा पाहिजे, समाधान करण्याची इच्छा पाहिजे. असं असेल तर ती उद्योजकता निश्चितपणे जोपासली जाते. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला जे म्हणालो की याच्यामध्ये एक व्हिजन लागतं. हे व्हिजन तुम्ही घेऊन जर का काम केलं तर डेफिनेटली तुम्ही पुढे जाऊ शकता. आता या गोष्टीमध्ये, उद्योजकतेमध्ये तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला व्हिजन म्हणजे स्वप्न, मी जे म्हणतो ते स्वप्न जर का तुमचं क्लिअर असेल, स्वप्न क्लिअर असेल आणि त्या स्वप्नाचा तुम्ही ध्यास घेतलेला असेल तर बाकीच्या गोष्टी आपोआप येतात त्याच्याबरोबर.
पण तुम्ही त्या ध्येयाने झपाटलेला पाहिजे. त्याला व्हिजन म्हणतात इंग्रजीमध्ये. पहिली पायरी उद्योजकतेची ही व्हिजन आहे. ह्या व्हिजन नंतर तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला मिशन म्हणतात, त्याला इंग्लिशमध्ये मिशन म्हणतात. व्हिजन म्हणजे तुमची दृष्टी आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर मिशन म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात, ते कुणासाठी करणार आहात, कसं करणार आहात, म्हणजे अशा अर्थाने त्याला मिशन म्हणता येईल. फॉर हुम म्हणजे तुम्ही आता समजा हे मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की हाऊसकीपिंग किंवा फॅसिलिटी मॅनेजमेंट, हाऊसकीपिंग, क्लिनिंग सर्व्हिसेस, हे समजा तुम्ही ठरवलं की तुम्हाला हे करायचं आहे, तर तुम्ही ते कोणासाठी करणार? म्हणजे तुमचे कस्टमर्स कोण आहेत? तुम्ही घरांच्यासाठी करणार, घरगुती कामासाठी करणार, की तुम्ही फॅक्टरीसाठी करणार, का तुम्ही मोठमोठ्या ऑफिसेससाठी करणार, तुम्ही शॉपिंग मॉलसाठी करणार, तुम्ही दुकानांच्यासाठी करणार, तुम्ही गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेणार? हे सगळं ठरवलं पाहिजे. म्हणजे तुमचे कोण कस्टमर्स आहेत, तुम्हाला कोणाला टार्गेट करायचं हे जर ठरवलं तर तुमचा फोकस क्लिअर होतो. तुम्ही कुणाकडे जाणार आणि तुम्ही कुणाला सांगणार, हे तुम्ही कशा पद्धतीने करणार, तुम्ही हाताने माणसं लावून करून घेणार का तुमच्याकडे मशीन्स असणार किंवा काय असणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यानंतर लिस्ट डाऊन करायला लागतात. आणि ह्या सगळ्या जर केल्या तर तुम्हाला आधी तुम्ही काय करणार होता हे तुम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या सर्व्हिसेस देणार, काय देणार हे ठरवलेलं आहे. याच्यानंतर तुमचा मार्ग बराचसा क्लिअर होतो आणि तुमच्या गोष्टी ह्या क्लिअर झाल्यानंतर मग तुम्ही एक एक मांडणी त्या दृष्टीनं करू शकता. आता हा कुठलाही व्यवसाय करत असताना काही लोकांना हे असं विचार करून आयडिया सुचते किंवा काही कल्पना येते, किंवा काही लोकांना अशी अचानक कधीतरी अशी कुठेतरी बसलेला असेल आणि त्याच्यामधून अशी कल्पना सुचते. ती कशी नक्की कल्पना येते, कशी सुचते, काय, ह्या गोष्टी सांगणं मुश्किल आहे. प्रत्येकाच्या बाबतीत ते वेगवेगळा आहे. तो अनुभव तुमचा तुम्हीच घेतला पाहिजे. हे झाल्यानंतर पुढे कसं सरकलं पाहिजे, तर पुढे सरकताना तुम्हाला मग त्याच्यासाठी लागणारे जे रिसोर्सेस आहेत, साधन संपत्ती आहे, तुम्हाला जनरली तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला मॅन मशीन मटेरियल मनी, ह्या 4-5 गोष्टी, ह्या 4 गोष्टी प्रामुख्याने लागतात. बरोबर. आता मॅन, मशीन, मटेरियल आणि मनी असं मी म्हणालो. उद्योजकतेची पहिल्यांदा तुम्ही काय करायचं हे तुम्हाला दृष्टी मिळाली, त्याच्यानंतर तुम्ही कुणासाठी करणार, कशा पद्धतीने करणार हे ठरवलं. त्याच्यानंतर ह्या 4 गोष्टी लागणार. तुम्हाला याच्यातून बरंचसं क्लिअर होतं की तुम्हाला ह्या 4 गोष्टी कुठल्या लागणार आहेत, किती लागणार आहेत. बरोबर. आता तुम्हाला हाऊसकीपिंग ही सर्व्हिस जर घेतली, बरोबर, हाऊसकीपिंग ही सर्व्हिस घेतल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीची माणसं लागणार तुमच्याकडे? तुम्ही बी मेकॅनिकल झालेल्या माणसाला घेणार का? तुम्ही कुणाला घेणार? तुम्ही स्वतः तुमचा रोल काय असणार त्याच्यामधून ते बरंचसं क्लिअर होतं की तुम्हाला कशा पद्धतीची माणसं पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला मशिनरी कुठली पाहिजे, तुम्ही जर मेकॅनाइज क्लिनिंग करणार असाल किंवा अशा काही गोष्टी असतील तर. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला मटेरियल लागेल, म्हणजे काही साबण लागेल, हे लागेल, या सगळ्या गोष्टी लागतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यासाठीचा फायनान्स उभा करावा लागेल. त्यासाठी लागणारे पैसे सुरुवातीला उभे करावे लागतात. त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत, बँक्स आहेत, पतपेढ्या आहेत, मनुष्य स्वतःचं भांडवल घालतो, या सगळ्या गोष्टी करतो. ह्या सगळ्या गोष्टींविषयी तुमची जर का कल्पना सुरुवातीची जर का अगदी क्लिअर असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींना आपोआप मार्ग सुचत जाईल. तुम्हाला बऱ्याचशा संस्था आहेत वेगवेगळ्या, ज्या तुम्हाला गाईड करू शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या संस्था गाईड करू शकतात. आणि म्हणजे मिटकॉन सारख्या संस्था आहेत. त्याच्यानंतर जे तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करून देऊ शकतात, ज्यांचे प्रोजेक्ट रिपोर्ट बँकांच्या मध्ये चालतात, किंवा अजून अशा बऱ्याचशा संस्था आहेत. शासनाचे अर्थसहाय्य, सीडबी आहे, NSIC आहे, अशा खूप गोष्टी आहेत. आणि जिथे इच्छा आहे ना तिथे मार्ग आहे. तुम्हाला बरेच लोक मदत करायला पुढे सरसू शकतात. तुमच्या माहितीमध्ये काही एंटरप्रिन्युअर असतील, ज्यांनी जे आधी उद्योजक झालेले आहेत, तर अशी मंडळी सुद्धा तुम्हाला त्यांचा सल्ला देऊ शकतील, वेळोवेळी मार्गदर्शन करू शकतील. आणि मग असं केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उभ्या केल्या पाहिजेत. आणि ह्या उभ्या केल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी एक तुम्ही सुरू करू शकता आणि उद्योजकतेच्या मार्गावरती पुढे चालू शकता. उद्योजकतेच्या मार्गावरती चालताना अजून काय डिसिप्लिन्स लागतील, काय सुधारणा तुमच्यामध्ये तुम्ही काय सुधारणा करून घ्यायला पाहिजे किंवा काय, याविषयी सुद्धा हा BSc इंडस्ट्रियल सायन्सचा जो कोर्स आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला
वेळोवेळी आठवण होईल, वेळोवेळी उपयोग होईल. याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट सारख्या काही कन्सेप्ट आहेत. त्याच्यानंतर जॅपनीज मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत काही याच्यामध्ये आहेत. जॅपनीज मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स किंवा जॅपनीज मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही 5S ही एक त्याच्यातली कन्सेप्ट आहे. 5S टोयोटा कंपनीबद्दल तुम्ही ऐकलं असेल. टोयोटा या कंपनीने ही कन्सेप्टची सुरुवात केली. 5S म्हणजे मराठीमध्ये तसं म्हणाल तर गोष्टी नीटनेटक्या पाहिजेत, साफसुथऱ्या पाहिजेत. सुरुवातीला तुमच्याकडे ज्या काही कुठल्या गोष्टी असतील ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये, कुठे काही ना, तर त्यांची तुम्ही पहिल्यांदा वर्गवारी करा. सगळ्या गोष्टींचं नीट आयडेंटिफिकेशन करा, वर्गवारी करा. त्याच्यानंतर कुठल्या गोष्टी उपयुक्त आहेत हे ठरवा, कुठल्या गोष्टी तुम्हाला उपयुक्त नाही आहेत हे ठरवा. तुम्ही घरामध्ये किंवा कुठेही तुम्ही हा एकदा प्रयोग करून बघा. तुम्ही घरामध्ये तुमची खोली घ्या एखादी आणि त्या खोलीमध्ये तुमची एक जी रूम असेल ना, तर त्या रूममधल्या सगळ्या गोष्टींकडे नजर टाका आणि यातल्या किती गोष्टी उपयुक्त आहेत आणि किती गोष्टी उपयुक्त नाही आहेत. म्हणजे त्याला एक साधा असा छोटासा रूल अप्लाय करता येतो की यातल्या काही गोष्टी मी गेल्या 6 महिन्यामध्ये वापरलेल्या नाहीत, पुढच्या 6 महिन्यामध्ये सुद्धा मला लागणार नाहीत. असं असेल ना तर ती गोष्ट निश्चित उपयोगाची नसते तुम्हाला फारशी. आणि इतकी जर का बाजूला पडलेली गोष्ट असेल ना, तर मी निश्चित सांगतो तुम्हाला ज्या वेळेला तुम्हाला त्याची गरज पडेल त्यावेळेला तुम्हाला लक्षात पण येणार नाही ती गोष्ट आपल्याकडे आहे. तर अशा गोष्टी बाजूला काढल्या पाहिजेत. त्यांची नीट वर्गवारी केली पाहिजे, त्यांची प्रतवारी केली पाहिजे, त्या योग्य त्या ठिकाणी ठेवल्या पाहिजेत, त्यांना लेबल्स लावली पाहिजेत. म्हणजे समजा एखादं कपाट असेल तर त्या कपाटामध्ये, ऑफिसचं उदाहरण घेतलं तर त्या कपाटामध्ये फाईल्स कुठे आहेत, तर त्या फाईल्सची नावं, आतमध्ये काय काय फाईल्स आहेत हे ठेवलं पाहिजे किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर 5S हे एक टेक्निक आहे. त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या त्याच्या लेव्हल्स आहेत, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर अजून एक तुम्ही एकदा उद्योजकतेला जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही असं एक करू शकता की एक 5Y त्याला म्हणतात. ऍक्च्युली दॅट इज कॉल्ड YY टेक्निक. 5Y म्हणजे एखादी गोष्ट जर का चुकीची घडली असेल, आम्ही आमच्या कंपनीमध्ये, आमच्या ठिकाणी हे नक्की आम्ही करतो बरं का, की एखादी गोष्ट जर का चुकीची घडली किंवा आपल्या अपेक्षेनुसार जर का घडली नाही तर ती का घडली नाही याच्यासाठी त्याला 5 वेळा का असं विचारायचं. 5 वेळा असं का असं विचारायचं. 5 वेळा का असं विचारल्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळा 3-4 कारणांमध्ये किंवा 5व्या कारणापर्यंत तुम्ही त्या गोष्टीच्या मुळापर्यंत येऊन पोहोचता की नक्की कशामुळे हे असं झालं. आणि त्याला रूट कॉज अनालिसिस असं म्हणतात. तर रूट कॉज अनालिसिसमध्ये तुम्ही ती गोष्ट वारंवार होऊ नये याच्यासाठीचं जे कारण आहे ते कारणच जर तुम्ही नष्ट केलं तर त्याच्यानंतर मग ती गोष्ट होत नाही नंतर. म्हणजे त्याचं जे मूळ कारण आहे ते शोधणं आणि त्या मूळ कारणावरती अटॅक करणं आणि ते नष्ट करणं याने ती गोष्ट वारंवार होत नाही. नाहीतर काय करतो आपण, बऱ्याच वेळा ती गोष्ट तात्पुरती त्या गोष्टीसाठी आपण काहीतरी उपाययोजना करतो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की अरे ही गोष्ट तर परत होते थोड्या दिवसांनी. तर हे जेव्हा तुम्ही उद्योजक व्हाल किंवा हे तुम्हाला आता सुद्धा उपयोग आलेल. एखाद्या वेळेला तुम्हाला कायम अभ्यासाला वेळ कमी पडत असेल किंवा तुम्ही कायम क्लासमध्ये उशिरा येत असाल किंवा अजून कुठे तुम्ही सध्या तुमच्या काही जण असे काम करून शिकत असतील तर तुम्ही कामाच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी कायम शेरा मिळतोय असं जर असेल ना, तर असं तुम्ही 5 वेळा का असा प्रश्न विचारा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं मूळ उत्तर बहुतेक वेळा मिळेल. आणि मग ते मूळ उत्तर, ते जे कारण आहे ते कारण नष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्या प्रॉब्लेममधून कायमची बाहेर याल. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्हाला जाता असं तुम्ही शिकू शकता. मी मगाशी तुम्हाला जे म्हणालो की उद्योजकतेमध्ये बऱ्याच वेळा माणूस विचार करून काय करायचं हे ठरवतो किंवा कधी कधी असं काहीतरी वेगळीच कल्पना माणसाच्या डोक्यात येते की जी बाकीच्यांना खरी वाटत नाही. तर मी तुम्हाला जे मगाशी बिस्लेरीचं उदाहरण सांगितलं पाण्याचं, म्हणजे तो बिस्लेरी ब्रँड हा इतका फेमस आहे किंवा इतका लोकांच्या पर्यंत रुजलेला आहे की लोक मिनरल वॉटर मागताना सुद्धा मिनरल वॉटर दे किंवा बॉटल वॉटर दे असं कोणी म्हणत नाही, एक बिस्लेरी दे असं म्हणतात. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. दुसरं, उद्योजकतेमध्ये उद्योजकाची निष्ठा ही ज्याची जी व्हिजन आहे, त्याचं जे स्वप्न आहे त्याच्यावरती आढळ पाहिजे. त्यांनी कधीही
हे असं त्याच्यापासून ढळलं नाही पाहिजे. तुम्ही ढळला त्या श्रद्धेपासून ना की मग तुम्ही ते तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकालच असं नाही. त्याच्यामुळे तुमची त्या ध्येयावरची जी निष्ठा आहे ना ही सगळ्यात आढळ पाहिजे. आणि त्याच्याबरोबर हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अक्वायर केल्या पाहिजे. तुम्ही जगामध्ये डोळे उघडे ठेवून वावरलं पाहिजे. तुम्हाला याचं मी दुसरं एक उदाहरण सांगेन. तुम्ही टूर डी फ्रान्स नावाची एक स्पर्धा आहे. टूर डी फ्रान्स सायकलिंगची स्पर्धा आहे. ती युरोपमध्ये होते आणि ती फ्रान्स, इटली आणि अशा बऱ्याचशा देशांमध्ये बऱ्याचशा देशांमधून ते स्पर्धक जातात. अतिशय खडतर मार्ग आहे. ते मला वाटतं 2-3 महिने ती स्पर्धा असते आणि बऱ्याचशा खाचखळग्यांमधून दऱ्याखोऱ्यांतून पर्वतांमधून असा तो मार्ग आहे. ती स्पर्धा सलग 6 वेळा जो जिंकणारा मनुष्य आर्मस्ट्रॉंग नावाचा माणूस होता. तर तो मनुष्य तुम्हाला आश्चर्य वाटेल तो एकेकाळी कॅन्सरनी ग्रस्त होता आणि डॉक्टरने त्याला सांगितलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त 1 वर्ष जगू शकाल. पण त्याची विल पॉवर, त्याची दृढ निश्चय इतका होता की तो सायकलिंगचा प्रॅक्टिस होतो. म्हणत होता मी याच्यातून वर तर येणारच आणि मी या टूर डी फ्रान्सचं जेतेपद मिळवेन. लोकांना ते अत्यंत हास्यास्पद वाटलं की ठीक आहे, कोणी त्याला मूड ऑफ करायचं नाही म्हणून बोललं ठीक आहे कर. पण त्याच्या ध्येयावरची श्रद्धा आढळ होती आणि तो ते करू शकला. म्हणजे जर ध्येय असेल तर तुम्ही काय करू शकता याचं हे उदाहरण आहे. याचा आपलं अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा काय हे जे लोक आहेत ना याचं इव्हन एडिसनचं सुद्धा एक वाक्य आहे की तुमचं यश म्हणजे 99% तुमचे प्रयत्न असतात, 1% लक असतं तुमचं. आणि त्याचे अनेक प्रयोग फेल गेले. त्याने जेव्हा विजेच्या दिव्याचा शोध लावला तर त्याचे अनेक प्रयोग फेल गेले. परंतु त्यांनी सांगितलं की मी प्रत्येक वेळा तो प्रयोग फेल गेला नाही, तो मला काहीतरी शिकून गेला. त्याच्यातून मी शिकलो की हे असं नाही, हे असं होत नाही. असं उद्योजकतेविषयी एक मी तुम्हाला सांगेन. तुम्ही एक पिक्चरमध्ये एक मसाला म्हणून एक पिक्चर आला होता, मराठी मूव्ही होता. तो तुम्ही जरूर बघा. गिरीश कुलकर्णी किंवा असं कोणीतरी तो डायरेक्ट केलेला आहे. तो उद्योजकतेविषयी आहे. उद्योजकतेविषयी म्हणजे त्या माणसाला काहीतरी व्यवसाय करायचा असतो, काहीतरी धंदा करायचा असतो. एंटरप्रिन्युअर मेंटॅलिटी असते त्याची. अनेक वेळा तो वेगवेगळ्या गावात जातो, वेगवेगळे व्यवसाय करतो आणि प्रत्येक वेळेला त्याला अपयश येतं. पण तो कधीही मागे हटत नाही. 1-2दा तर त्याला पोलीस अटक करतात, आज जेलमध्ये राहण्याची वेळ येते. पण त्याच्या ध्येयावरची श्रद्धा आढळ असते की मी काहीतरी करणार आणि तो शेवटी यशस्वी झालेला दाखवलेला आहे. ती खरं म्हणजे प्रवीण मसालेवाले जे आहेत ना त्यांची ती खरी स्टोरी आहे, त्यांची रिअल लाईफ स्टोरी आहे ती. ते त्याचे स्पॉन्सरर पण आहेत. म्हणजे तुमच्या ध्येयावरची श्रद्धा जर आढळ असेल तर तुम्ही काय करू शकता. अजून 2-4 गोष्टी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये, तुमच्या त्या बीएससी इंडस्ट्रियल सायन्सच्या करिक्युलममध्ये तर आहेतच. कम्युनिकेशन स्किल्स आणि ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या तर मी तुम्हाला सांगेनच. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही त्या व्यवस्थित फक्त मार्क्स म्हणून किंवा त्याच्यामध्ये ग्रेड घ्यायचे, डिस्टिंक्शन घ्यायचे, फर्स्ट क्लास घ्यायचा किंवा अशा काही उद्देशाने तुम्ही त्याच्याकडे बघू नका. ह्या गोष्टी तुमची आयुधं आहेत. ही गोष्टी तुमची आयुधं आहेत आणि हे तुम्हाला कायम उपयोगाला येणार आहेत. अशा दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे बघा, तरच त्याचा तुम्हाला आयुष्यभर उपयोग होईल. माझे एक सर होते श्री पुग वैद्य म्हणून. त्यांचा मला काही काळ मार्गदर्शन लाभलं, सहवास लाभला काही गोष्टींमुळे. त्यांच्याबरोबर खरं म्हणजे आम्ही काही प्रयोग पण करणार होतो, आर्ट ऑफ लर्निंग किंवा असं काही. पण ते लावून गेलं. त्यांचं अकाली किंवा असं अचानक निधन झालं. पुण्यामध्ये लक्ष्मणराव आपटे प्रशालेचे ते मुख्याध्यापक होते. आणि तुम्ही 10वी नंतर जर का मेरिट लिस्ट बघितली तर सगळ्यात टॉप मेरिट हे लक्ष्मणराव आपटे प्रशालेसाठी असतं. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजपेक्षा सुद्धा जास्त. हे कुणी जादू केली? ही पुग वैद्य सरांनी जादू केली ही. आणि त्या माणसाला शिक्षणाविषयी याच्याविषयी पॅशन होती. रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी नापासांची शाळा नावाचा उपक्रम पुण्यामध्ये पहिल्यांदा चालू केला. आणि त्यांचं तेव्हा म्हणणं होतं की प्रत्येक मुलामध्ये एक स्पार्क असतो आणि फक्त त्याला तुम्ही खुलवलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्यापैकी कुणीही असं एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं, काही आलं ना, तर तुम्ही नाउमेद होता कामा नये. हे उद्योजकतेमधले पहिली पायरी. त्यासाठी तुम्हाला म्हणलं ते मसाला हा पिक्चर तुम्ही जरूर बघा
आणि त्याच्या व्यतिरिक्त 3 इडियट्स हा पिक्चर जर तुम्ही बघितलेला असेलच तर बऱ्याच वेळा तुम्ही तुमची पॅशन काय आहे, तुम्ही तुमची पॅशन काय आहे ती तुम्ही ओळखली पाहिजे, तुमचा इंटरेस्ट कशामध्ये ते ओळखलं पाहिजे, समोरच्याची तुम्ही गरज काय ते ओळखली पाहिजे, तुमची त्याची गरज तुम्ही भागवू शकणारी पॅशन तुमच्याकडे आहे का हे बघितलं पाहिजे. आणि तुमची पॅशन असेल, एखाद्या व्यक्तीला म्हणजे पुण्यामध्ये चितळेंचं उदाहरण आहे, चितळेंना चांगल्यात चांगलं खाण्यासाठी देण्याचं त्यांची पॅशन होती की माझी वस्तू कुणाही खाल्ल्यानंतर त्या माणसानी वा वा म्हणलं पाहिजे, त्याला ती टेस्ट कायम आठवली पाहिजे आणि त्यांनी माझ्याकडे परत आलं पाहिजे. त्यांनी तेव्हा फायदा तोटा हा सगळे विषय बाजूला होते, परंतु हे माझं ध्येय, ही माझी पॅशन आहे आणि त्या पॅशनने त्यांनी काम केलं आणि बाकीचं नंतर यश आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या आपोआप येतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छेन की तुम्ही तो ध्येय बाळगा आणि त्या ध्येयासाठी अनंत आमची ध्येयासक्ती असं एक ते मराठीमध्ये तशी तुमची ध्येयासक्ती असू द्या, ते सगळं होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं ते मॅन मटेरियल रिसोर्सेस, ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही मॅन मॅनेजमेंटची आहे, पीपल मॅनेजमेंटची आहे. पुण्यामध्ये तुम्हाला सीवर्ल्ड म्हणून एक संस्था आहे, सीवर्ल्ड म्हणून एक संस्था किंवा डिझनी वर्ल्ड विषय तर तुम्ही ऐकलं असतीलच. तसंच एक सीवर्ल्ड म्हणून आहे की जिथं ते प्राण्यांना शिकवतात आणि त्यांच्याकडून काम करून घेतात. डॉल्फिन मासा तर डॉल्फिनकडून काम करून घेतात हे तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेलच. परंतु किलर व्हेल नावाचा प्राणी तुम्ही ऐकलं असेल, ज्या प्राण्याचं वजन 10 टन असतं, 12 टन, 15 टन असतं, की माणूस त्याचा एका घासाचा सुद्धा नाहीये. तर अशा किलर व्हेलचे ते लोक शो करतात, त्यांना प्रशिक्षण देतात, त्यांना शिकवतात. तर तिथं जे लोक असतील तर त्यांना किती पेशन्स असेल. आणि नुसता पेशन्स नाही, नुसता संयम नाही, तर इतकी भीती असते. तुम्ही त्या प्राण्याशी वेडेवाकडे वागू नाही शकत, कारण तुम्हाला त्याच्याबरोबर पाण्यात जायचं असतं नंतर आणि वेगवेगळे शो करायचे असतात. तर त्याच्यामध्ये कसं आपुलकीने वागवतात, काय वागवतात. सीवर्ल्ड, आता तुम्ही सगळे नेट सेव्ही आहात, तुमच्या परीक्षा सुद्धा आता इंटरनेटवर होतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही इंटरनेटवरती जाऊन सीवर्ल्ड हिची साईट जरूर बघा आणि त्यांचं ट्रेनिंग डिव्हिजन कसं आहेत ना ते कशा पद्धतीने लोकांना कशाने त्यांना हँडल करतात, कशी त्यांनी टीम बिल्ड केलेली आहे हे करा. जनरल इलेक्ट्रिक नावाची कंपनी आहे जी एडिसन पासून सुरुवात झाली. एडिसनने बल्ब शोधला आणि तिथून ती कंपनी सुरुवात झाली. आणि त्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीचा आतापर्यंतचा सगळ्यात सेलिब्रिटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जॅक वेल्श म्हणून आहे. तर त्या जॅक वेल्श आहे की त्या जॅक वेल्सचं हे वाक्य आहे की तुम्ही द बिगर युअर टीम द मोर इम्पॉर्टंट इज युअर टीम. त्याच्यामुळे चांगली माणसं जवळ करा, आधी तुमचं ध्येय ओळखा आणि त्या ध्येयासाठी लागणारी चांगली माणसं गोळा करा आणि त्यांनाही तुम्ही सगळ्यांना ते ध्येय तुमचं वाटून द्या आणि त्यांनाही ते ध्येय त्यांचं आपलं मानू द्या. ते झाल्यानंतर तुमची सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतील. आणि ऑफकोर्स बाकीच्या सगळ्या ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात, कम्युनिकेशन स्किल्स वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोललो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या करिक्युलममध्ये आहेत, त्याचा जरूर फायदा घ्या. आणि काही या गोष्टींचा जरूर फायदा घ्या. आणि जास्तीत जास्त लोक तुम्ही हे बीएससी इंडस्ट्रियल सायन्स किंवा अशा याच्यातून जास्तीत जास्त एंटरप्रिन्युअर्स जर वरती आले, तुम्ही बघाल की भारत हा पूर्वी म्हणजे सुवर्णभूमी होती, भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता असं म्हणलं जायचं पूर्वी. तर त्यावेळेला भारतामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ होते. तुम्ही कणांचं नाव ऐकलं असेल, तुम्ही आर्यभट्टांचं नाव ऐकलं असेल. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या लोकांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तर हे सगळे लोक एंटरप्रिन्युअर्स होते आणि म्हणजे हे सगळे लोक शोध लावत होते, स्वतःहून मनाने काहीतरी करत होते आणि असे सगळे होते. परंतु त्याच्यानंतर तुम्ही 12व्या-13व्या शतकापासून जर बघितलं असेल तर त्याच्यानंतर ही उद्योजकता आहे किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागं पडल्या, लुप्त झाल्या. भारत पारतंत्र्यामध्ये गेला. कदाचित शिक्षण पद्धती बदलली असेल आणि शिक्षण पद्धतीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे लॉर्ड मेकॉले किंवा यांनी जी शिक्षण पद्धती भारतामध्ये राबवली की त्यावेळेला त्यांनी शिक्षण पद्धती जी राबवली तर त्याच्यामधून हे
उद्योजकतेचं शिक्षण मिळणं बंद झालं लोकांना. आणि तुम्ही जर बघाल तर फोर्ड किंवा ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, बऱ्याचशा सगळ्या नवीन कंपन्या बाहेर आल्या. स्टीव्ह जॉब्स किंवा असे लोक भारतामध्ये आहेत. ओके, हो हो. आणि तर तुम्ही याच्याविषयी तर तुम्ही अशी एक तुमचं ध्येय बाळगा आणि त्याच्याविषयी तुम्ही आपुलकीनं त्या ध्येयाप्रती वाटचाल करा आणि या सगळ्याचा उपयोग करून घ्या, एवढंच मी सांगेन. धन्यवाद.